श्रुती शिवसेनी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर मी आज तुमच्यासाठी रेसिपी नाहीये ऍक्च्युली, शक्यतो सगळ्यांनाच सकाळच्या डब्यासाठी गडबड असते किंवा मग काय भाजी करू असं टेन्शन असतं। तर भाजी पण झटपट झाली पाहिजे आणि टेस्ट पण आली पाहिजे, बरोबर आहे ना। तर त्यासाठी मी एक मसाला घेऊन आलेली आहे जो की मी सुद्धा यूज करते आणि मी आज बनवणारच होती, तर म्हणलं का नाही तुमच्यासोबत पण शेअर करावा। तर फक्त तो मसाला घातला, भाजी घातली की झाली आपली भाजी रेडी। मसाला कसा बनवायचा आणि तो कसा स्टोर करायचा ते सांगणार आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात। तर मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 मीडियम साईजचे कांदे किंवा एक मोठा घेतला तरी चालणार आहे, 2 टोमॅटो, सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घेतलं तरी चालणार आहे 3 चमचे। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे तीळ, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरव्या तिखट मिरच्या। तर सर्वात प्रथम मी इथं आता कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढई तापून झाली की त्यामध्ये आता आपण सर्वात प्रथम तीळ भाजून घेऊयात। जास्त भाजायचे नाही आहेत आपल्याला तीळ, थोडेसे फक्त गोल्डन ब्राउनिश कलर थोडासा येईपर्यंतच आपल्याला तीळ हे भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस हा माझा मध्यम आचेवरच आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की तीळ कसे उडतायत, त्या असे उडताना दिसायला लागले की आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे। तीळ आपले भाजून झालेले आहेत। तीळ मी डायरेक्ट आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच काढून घेते, कारण की आपल्याला त्याचं वाटणच करून घ्यायचंय त्यामुळे। तर आता ह्यामध्ये आपल्याला जे सुकं खोबरं, ओलं खोबरं घेतलं असेल तर भाजायची गरज नाहीये, मी सुकं खोबरं घेतलंय त्यामुळं ते थोडेसे गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घेऊयात। तुम्ही बघू शकत असाल आपलं सुकं खोबरं जे आहे ते गोल्डन ब्राउनिश झालेलं आहे, भाजून झालेलं आहे। तर आपण ह्याला आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये काढून घेऊयात, ते थोडंसं गार पण होईल आपले बाकीचे साहित्य भाजून घेईपर्यंत। आता ह्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा मी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत। ह्यामध्येच कांदा भाजता भाजता मी आलं, लसूण आणि मिरच्या ज्या आपण घेतल्या होत्या त्या मी बारीक करून घेतलेल्या आहे, मिरची आणि आलं, तर ते सुद्धा आपण ह्याच्यासोबतच फ्राय करून घेऊयात। आता मी ह्यामध्ये आपण जे टोमॅटो घेतले होते त्याचे थोडेसे मोठे मोठे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा ह्यातच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण हे फ्राय झालेलं आहे, तर मी आता गॅस बंद करते आणि गार व्हायची वाट बघते। गार झाल्यानंतर मिक्सरमधनं त्याला वाटून घेते। तर इथं आपला वाटणाचा बेसिक मसाला रेडी झालेला आहे, मी वाटून आणलेला आहे, तुम्ही बघू शकता। वाटण करताना मी ह्यामध्ये थोडं सुद्धा पाणी वापरलेलं नाहीये।
आता आपल्याला हा मसाला एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा मसाला 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये राहतो आणि फ्रीजरला 15 दिवस आरामशीर राहतो. आणि तुम्हाला जेव्हा कधीही भाजी करायची असेल तर ह्या मसाल्याचा डब्बा एक 15 ते 20 मिनटं आधी फ्रीजमधून काढून ठेवायचा आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यावर आपल्याला ह्या मसाल्यापासून भाजी तयार करायची आहे. तसंच ह्या मसाल्यापासून भाज्या कशा तयार करायच्या ह्याच्या रेसिपीजसुद्धा माझ्या चॅनलवर लवकरच येतील. तर मी तुम्हाला जे आता मसाला कसा बनवायचा आणि कसा स्टोअर करायचा आणि त्याच्यापासून पण मी तुम्हाला पुढं रेसिपीज वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या हे तर दाखवणारच आहे. तर तुम्हाला जे मी दाखवलं आहे तर ते एकदा नक्की ट्राय करा आणि जर का आवडले असेल तुम्हाला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल.